मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सभागृहात जोरदार खडाजंगी। मंत्री गैरहजर असल्यानं विरोधक आक्रमक। मंत्री जबाबदारी टाळत असल्याचा विरोधकांचा आरोप। एकनाथ शिंदे सभागृहात उत्तर द्यायला घाबरतात। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। फोडाफोड आणि फेकनाथ मंत्री उल्लेख करत घणाघात। तर कालच्या झटक्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। एकनाथ शिंदेंचा पलटवार। फुटीर खासदारांच्या निधीच्या आरोपांची पोलखोल। 2 वर्षात खासदारांना मिळालेला निधी आणि खर्चाची माहिती समोर। मिळालेल्या निधीपैकी काही टक्केच पैसा खर्च झाल्याचं समोर। बंडखोरांना मिळालेला निधी वापरू शकलेले नाहीत। 15 कोटींचा खासदार निधी वापराविना पडून संजय राऊतांचा फुटीर खासदारांवर हल्लाबोल। बंडखोरांच्या गद्दारीचा हिशोब आमच्याकडे आहे। कोणाला कुठे ब्लॅकमेल केलं हे समोर आणणार। खासदार संजय राऊतांचा इशारा। तर आधी तुमच्या काळ्या कारनाम्यांचा हिशोब द्या। भाजपचा पलटवार। संजय दिना पाटलांची बंदुकीची ऍक्शनवरून राऊतांचा संताप। भर पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्दांचा वापर। सुरक्षा सोडून ये मग पाहतो संजय राऊतांचं थेट आव्हान। शिवसेनेला केंद्रात आणखी 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। 6 खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे संख्याबळ वाढलं। सत्तेतील वाटाही वाढणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्याच्या विविध भागात पावसाचं जोरदार आगमन। पुणे, नाशिक, संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पाऊस परतल्यानं बळीराजा सुखावला। मुंबईसह उपनगरात पावसाच्या सुखसरींचा वर्षाव। वरुणराजाच्या आगमनामुळे उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा। तर पुढील काही तासात मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज।